ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधल्या व्हॅल्यू बघत होतो. 30 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, 90 डिग्री, 120, 135, 225, 350. निगेटिव्ह सुद्धा व्हॅल्यू बघितलेले आहेत. -30 डिग्री, -60 डिग्री, -300 डिग्री. आता नेक्स्ट क्वेश्चन सुरू करूया. पहिला क्वेश्चन मोठा होता. जवळजवळ 8 ते 9 लेक्चर आपण नुसत्या पहिल्या क्वेश्चनवर घेतलेले आहेत. किती मोठा क्वेश्चन असेल. आता दुसऱ्या क्वेश्चन थोडेसे क्वेश्चन लहान आहेत, पण मी तुम्हाला मध्ये साइन डायग्राम सांगितली. ती जर पाठ झाली तर दुसरा तिसरा क्वेश्चन, इथून पुढचे तुमचे क्वेश्चन जवळजवळ 2 ते 3 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होते. ती साइन डायग्राम पाठ पाहिजे. साइन डायग्राम काय आहे? साइन डायग्राम. आता या साइन डायग्राम मध्ये कसं असतं? जनरली किती क्वाड्रंट असतात? 4 क्वाड्रंट असतात. हा तुमचा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असा आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जनरली 4 क्वाड्रंट आहे. आता ह्याच्यामध्ये 0 ते 180 पहिला क्वाड्रंट असतो, फर्स्ट क्वाड्रंट. 180 ते 270 दुसरा क्वाड्रंट असतो. 180 ते 270 सॉरी 0 ते 90 पहिला क्वाड्रंट असतो. 90 ते 180 दुसरा क्वाड्रंट असतो. 180 ते 270 हा तिसरा क्वाड्रंट असतो. ठीक आहे. आणि 270 ते 360 परत हा क्वाड्रंट घेतो 4. हे तुम्हाला 8वी 9वी 10वी झालेलं आहे. 0 ते 90 फर्स्ट क्वाड्रंट, 90 ते 180 सेकंड क्वाड्रंट, 180 to 270 थर्ड क्वाड्रंट, 270 to 360 फोर्थ क्वाड्रंट. आता हे क्वाड्रंट माहिती आहे तुम्हाला. ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे? पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच्या सगळे ट्रिगो पॉझिटिव्ह असतात. ऑल पॉझिटिव्ह. ऑल म्हणजे कोण? साइन, कॉस, टॅन, कॉट. ठीक आहे. सेक आणि कोसेक. 6च्या 6 ट्रिगो काय असतात? पॉझिटिव्ह असतात. 6च्या 6 ट्रिगो काय असतात? पॉझिटिव्ह असतात. दुसऱ्यामध्ये कोण असते माहितीये? साइन आणि कोसेक. करेक्ट. दोनच पॉझिटिव्ह असतात, साइन आणि कोसेक. तिसऱ्यामध्ये माहितीये तुम्हाला? टॅन आणि कॉट. दोनच पॉझिटिव्ह असतात. आणि चौथ्यामध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. हे मी तुम्हाला घेतलेलं आहे. तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. पहिल्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सगळे पॉझिटिव्ह. दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. आणि चौथ्यामध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, हे लक्षात कसं ठेवायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. ऍड शुगर टू कॉफी किंवा ऑल एसटी कंडक्टर. ऍड शुगर टू कॉफी असं लक्षात ठेवा. किंवा ऑल एसटी कंडक्टर. ऑल मधला ए ऑल पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये दोनच पॉझिटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. प्रत्येकाचं एक अल्फाबेट्स घेतलेला आहे. ठीक आहे. किंवा असं म्हणा, पहिलं घर जे आहे, पहिला क्वाड्रंट म्हणजे पहिलं घर. एकूण 4 घर आहेत. पहिलं घर सार्वजनिक आहे, सगळ्यांचंच आहे. दुसरं घर फक्त साइन आणि कोसेकचं आहे. तिसरं घर टॅन आणि कॉटचं आहे. आणि चौथं घर आहे कॉस आणि सेकचं. असं लक्षात ठेवा. त्याचं स्क्रीनशॉट मारून तो डायग्राम काढून घ्या. ठीक आहे. आपण आता क्वेश्चन 2 सॉल्व्ह करूया. क्वेश्चन 2 काय आहे? स्टेट द साइन ऑफ. Question 2. State the sign of. State the sign of. State the sign of tan 380. Tan 380. आता यात तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजे. इकडे लक्ष द्या. आता आपण अँगल अँड मेजरमेंट मध्ये बघितलेलं आहे, किंवा आता परत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बघत आहे. 0 ते 90 फर्स्ट क्वाड्रंट, 90 ते 180 सेकंड क्वाड्रंट, 180 ते 270 थर्ड क्वाड्रंट, आणि 270 ते 360 4 क्वाड्रंट. ठीक आहे. असे 4 क्वाड्रंट असतात. आता विचारले की टॅन ऑफ 380 380 डिग्री 1 मार्काला विचारतात. मग टॅन 380 कुठल्या क्वाड्रंट मध्ये देऊ का? आता एक कम्प्लीट रोटेशन किती डिग्रीज असते? 360. मग इथं कुठे 380 आहे ना. ओके. म्हणजे 380 लाईज ऑन बर्थ फर्स्ट क्वाड्रंट. हे माहित पाहिजे तुम्हाला. नाव सोल्युशन. गिवन 380 डिग्री lies on
फर्स्ट क्वाड्रंट हे माहीत पाहिजे. 380 डिग्री फर्स्ट, वाटलंच तर पेन्सिल ना साईडला डायग्राम काढली तरी चालेल. डायग्राम नाही काढली तरी चालेल ना. 0x डॅश y डॅश एक कम्प्लीट रोटेशन 360 आणि वरचं 20 म्हणजे 380 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ही डायग्राम काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल. आता ज्यांना डायरेक्ट 380 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येत नाही हे माहित नसेल त्यांनी डायग्राम काढा, डायग्राम काढून चेक करा. म्हणजे हे तर कन्फर्म झालं की 380 डिग्री लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. मग जर 380 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर tan ऑफ 380 डिग्री कशात असेल? Therefore, tan of 380 degree lies on first quadrant. कारण का 380 फर्स्ट क्वाड्रंट आहे, टॅन हा फंक्शन आहे ते पण फर्स्ट क्वाड्रंट मध्येच असणार. हा, मग आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा काय असतं? ऑल पॉझिटिव्ह. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. Therefore, tan theta in first quadrant are positive, is positive. Therefore, tan 380 degree is positive. तुम्हाला फक्त साइन चेक करायचं होतं. स्टेट द साइन, एक मार्काला. त्यामुळे डायग्राम नाही काढली तरी चालेल, काढली तरी चालेल. गिवन 380 लाइज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. Therefore, tan 380 lies on first quadrant. tan theta in first quadrant is positive. ही डायग्राम पाड पाहिजे. ही डायग्राम पाड असेल तर काहीही करू शकता. आणि tan 380 घ्यायला पॉझिटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट एक तुम्ही चेक करा. स्टेट द साइन cot 230. एक मार्काला विचारतात. आता हे तुम्हाला एक मार्काला विचारतील. स्टेट द साइन ऑफ cot 230 डिग्री. असंच सोडवायचं. डायग्राम काढण्याचा काढू शकता. डायग्रामची काही गरज नाहीये. जर काढणार असं डायग्राम तर काढल्या साईडला पेन्सिल काढा. इथं 180 येणार आणि 230 आणि 50 डिग्री घेतली पाहिजे म्हणजे ते येणार 230. डायग्राम नाही काढली तरी चालतंय. डायग्राम एवढी इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला जर डायरेक्ट लक्षात असेल तर ही 4 सेंटेन्स तेवढे आले पाहिजे. देन 230 डिग्री लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. 230 डिग्री सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळे cot 230 तुम्हाला cot विचारला. सॉरी, थर्ड क्वाड्रंट. सॉरी, 230 इन थर्ड क्वाड्रंट. त्यामुळे cot 230 लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. Therefore, cot theta in third quadrant. Cot theta थर्ड क्वाड्रंट मध्ये काय आहे? पॉझिटिव्ह. Cot theta in third quadrant. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये cot काय आहे तो? पॉझिटिव्ह. Therefore, cot 230 is positive. एकदम सोपा आहे, काही अवघड नाहीये. 230 लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. पहिल्यांदा 230 थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो. cot 230 लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. त्यामुळे cot theta इज थर्ड क्वाड्रंट आणि cot theta थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतो? पॉझिटिव्ह असतो. हे लक्षात घ्या. समजलं? एक होमवर्कला घ्या तुम्ही सोडवू शकता. होमवर्कला स्टेट द साइन ऑफ साइन 460. लिहून घ्या होमवर्कला. स्टेट द साइन ऑफ साइन 460. नेक्स्ट एक एक मार्काचे क्वेश्चन आहे, व्यवस्थित सोडवायचा. नेक्स्ट क्वेश्चन. से 468 डिग्री. डायग्राम काढण्याचा काढू शकता. डायग्रामची काही गरज नाहीये. डायग्राम नाही काढली तरी चालते. मग 468 हा तुमचा एक्स एक्सिस, हा वाय एक्सिस. एक कंप्लीट रोटेशन 360, 540, 360 आणि 180, 540, 630 आणि 748. इथं फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार. बघा ना, एक कंप्लीट रोटेशन किती असते? 360.
360 आणि 90 किती येणार तर 450 आणि 90 घेतलं की 540 आणि 90 घेतलं की 730 आणि 730 पेक्षा मोठा असणार ना, त्यामुळे डायग्राम काढली तरी चालते, नाही काढली तरी चालते. मी असं म्हणू शकतो की 468 डिग्री लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट, लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट. आणि जर 468 फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर सेक ऑफ 468 डिग्री लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट. But sec theta in fourth quadrant, sec theta fourth quadrant मध्ये काय असते? निगेटिव्ह. इथं बघा, सॉरी पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, sec theta fourth quadrant मध्ये पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय येणार, याची साइन्स काय येणार, sec 468 इज पॉझिटिव्ह, इज पॉझिटिव्ह. संपलं. डायग्राम काढली तरी चालतंय, नाही काढली तरी चालतंय. आता ह्याला डायग्राम मात्र काढायला येणार. नेक्स्ट एक्झाम्पलला थोडंसं वेळ देतो. मिसलिनियस मधला आहे. कॉट ऑफ 1899 डिग्री. डिग्री. त्यामुळे डायग्राम्स काढावी लागेल. डायरेक्ट जरी तुम्ही सोडवलं तरी चालतंय. हा ओ एक्स एक्स डॅश वाय ओ वाय डॅश, एक कंप्लीट रोटेशन 360, अनादर कंप्लीट रोटेशन 720 बरोबर. एक कंप्लीट रोटेशन 360, अनादर 720, आणखी एक कंप्लीट करायला लागेल 1080. ठीक आहे, आणखी एक कंप्लीट करूया 1440, अजून एक कंप्लीट करावं लागतंय 1800. आता 1899 दिलाय, इथपर्यंत 90 होणार. ओके, आणि इथं 99 म्हणजे अँगल लाईन ऑफ सेकंड क्वाड्रंट 1899 बरोबर. गिवन 1899 डिग्री लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. Therefore, cot 1899 degree lies on second quadrant. 1899 जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर cot 1899 सुद्धा सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. आता इकडे बघा. ओके, मग एक राउंड 360, दुसरा 720, परत 360 ऍड करा 1080, परत 360 ऍडिंग करा 1440, परत 360 ऍडिंग करा 1800, परत 99, जेव्हा सेकंड क्वाड्रंट. बट cot theta इन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये cot theta काय असतो, इज निगेटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये cot theta काय असतो, निगेटिव्ह येतो. थर्ड मध्ये पॉझिटिव्ह असतो, थर्ड मध्ये पॉझिटिव्ह असतो. पण ऍड शुगर टू कॉफी नुसार cot theta किंवा ऑल एसटी कंडक्टर नुसार सेकंड क्वाड्रंट मध्ये cot theta निगेटिव्ह असल्यामुळे त्याचं साइन काय ना, निगेटिव्ह. cot ऑफ 1899 डिग्री इज निगेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट, स्टेट द साइन ऑफ. तुम्ही फॉर्म्युला करायचा कोसेक 520. सोपा आहे, फॉर्म्युला करा कोसेक 520. ओके, आणि प्रश्न व्हॉट्सअपवर टाका. नेक्स्ट, स्टेट द साइन ऑफ. नेक्स्ट एक्झाम्पल, स्टेट द साइन ऑफ sin 986 degree. Sin 986 degree. आता 986 डिग्रीचा क्वाड्रंट बघायला पाहिजे.
आता इकडे बघा 986 डिग्री one complete rotation 360, another complete rotation 720, 810, 900, 986. इथं 990 होणार, त्याच्यापेक्षा थोडासा आत येणार. ओके, म्हणजेच गिवन 986 lies on third quadrants. Lies on third quadrants. Therefore, sine of 986 degree lies on third quadrants. On third quadrant मध्ये साइन काय मी सांगितलं पाठ करायला हे डायग्राम. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन काय असते? ऍक्च्युअली दोनच पॉझिटिव्ह असतात, टॅन आणि कॉट. म्हणजे तिथं साइन काय असणार आहे? निगेटिव्ह. Therefore, sin theta lies on third quadrant is negative, and therefore sin of 986 degree is negative. काय आवड आहे तुम्हाला? स्टेट द साइन. तुम्हाला ही डायग्राम जर पाठ असेल आणि आपण अँगल अँड मेजरमेंट मध्ये बघितलंय की अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही व्यवस्थित सांगू शकताय. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट एक होमवर्कला घ्या, सोडवून आणा धरून, काही प्रॉब्लेम नाही. कसं? स्टेट द साइन ऑफ cos of 1480, cos of 1480. ठीक आहे, तुम्ही हे सोडवून आणा. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन संपलेला आहे. पहिल्याच क्वेश्चनला वेळ लागलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 पण लगेच होतो, लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 2.1. आपला एक्सरसाइज 2.1 चालू आहे. देन क्वेश्चन नंबर 3 हे तुम्ही पाठच करायचं आहे. हे डायग्राम्स. क्वेश्चन नंबर 3 स्टेट द साइन ऑफ cos 4 degree and cos 4 radian. हा डिग्री दिला आणि हा radian दिला आहे. And which of these two function is greater? Which of these two function is greater? लिहून घ्या questions. Question number 3 बुक मधला. हा काय विचारलंय बघा? स्टेट द साइन ऑफ cos 4 डिग्री आणि cos 4 रॅडियन. cos 4 डिग्रीचं साइन काय येईल आणि cos 4 रॅडियनचं साइन काय असेल? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे रॅडियन मध्ये, हे डिग्री मध्ये. आणि विच ऑफ दिस टू फंक्शन इज ग्रेटर? खालीलपैकी कुठलं फंक्शन, वरीलपैकी कुठलं फंक्शन हे मोठं आहे? cos 4 डिग्री मोठा असते का cos 4 रॅडियन मोठा असते? 2 मार्काचा क्वेश्चन आहे, 1 मार्काचा नाहीये, 2 मार्काचा. आता इकडे लक्ष द्या. सोल्युशन गिवन 4 डिग्री, पहिल्यांदा डिग्री मध्ये आहे. गिवन 4 डिग्री लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. हो, त्याला काही डायग्राम काढायची गरज नाही. 0 पेक्षा मोठा आहे आणि 90 पेक्षा मध्ये येते 4 डिग्री. मग 4 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार. देयरफॉर cos 4 डिग्री लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. cos 4 डिग्री सुद्धा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येते. देयरफॉर cos थीटा इन फर्स्ट क्वाड्रंट पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह? इज पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मधली कुठली पण व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते, कारण पहिलं घर हे सार्वजनिक आहे, दुसरं फक्त साइन आणि कॉसेक आहे, तिसरं टॅन आणि कॉट आहे, चौथं कॉस आणि सेक आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह येणार. त्यामुळे देयरफॉर cos 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. म्हणजेच cos 4 डिग्री हा 0 पेक्षा काय मोठा आहे. आता हे चेक करूया. 4 रॅडियन. आता तुम्ही डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायला ना. नाव वी नो दॅट आपल्याला अँगल अँड मेजरमेंट मध्ये झालंय. वी नो दॅट 1 रॅडियन इज इक्वल टू 57 डिग्री. हे कुठेतरी लिहून घ्या. मला वाटते आपण एमसीक्यू मध्ये टाकलेलं बघा. 1 रॅडियन 1 डिग्री किती असते, 1 रॅडियन किती असते, तर 57 डिग्रीच्या आसपास व्हॅल्यू येते. ठीक आहे.
1 रेडियन इज इक्वल टू 57 डिग्री. Therefore 4 रेडियन किती येणार? 4 into 57. 57 चौक किती? 228. Therefore 228 lies on third quadrant. Therefore 228 means that is 4 radian और 228 म्हणजे दोन्हींचा अंतर एकच आहे. 4 radian म्हणजे 228. 4 radian lies on third quadrant. मग cos 4 radian कशात असणार? Lies on third quadrant. ओके, हे लक्षात आलं का? 4 radian म्हणजे 228 डिग्री आणि 4 radian म्हणजे 228 डिग्री lies on third quadrant. Now cos 4 theta lies on third quadrant, but cos theta in third quadrant negative. Therefore, cos theta in third quadrant is negative. Therefore, cos 4 radian is negative. That is, cos 4 radian is negative. 0 पेक्षा लहान असणे. आता हे 0 पेक्षा मोठं आहे. मग कोण मोठं झालं? cos 4 डिग्री मोठा झाला का cos 4 रेडियन मोठा झाला? Then cos 4 degree is greater than cos 4 radian. Therefore cos 4 degree is greater function of cos 4 radian. Cos 4 radian पेक्षा cos 4 degree is greater than. पहिला बघा 4 degree lies on first quadrant. मग त्यामुळे cos 4 degree जो फर्स्ट क्वाड्रंट, cos theta फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे cos 4 पॉझिटिव्ह. पण हे रेडियन्स डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, पण त्यासाठी एक तुम्हाला व्हॅल्यू पार्ट पाहिजे. 1 radian is equal to 57 degree, then 4 radian is equal to 28 degree. 2t lies on third quadrant, then cos 4 radian in third quadrant, and cos 4 third quadrant निगेटिव्ह असतो, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह. निगेटिव्ह मोठं का पॉझिटिव्ह मोठं? ऑब्वियसली पॉझिटिव्ह मोठं. and cos 4 degree is greater function than cos 4 radian. समजलं? ह्याच्यापेक्षा मोठे. ठीक आहे, तोपर्यंत लिहून घ्या. इथपर्यंत हे लिहून घ्या. आणि therefore cos 4 degree is greater than cos 4 radian. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघूया.